पण निर्मल बारा जो वाण आहे हा वाढीला थोडा स्लो आहे, पण कंटिन्युअसली वाढत चालतो आणि याला शेंगा भरपूर लागतात, भरपूर शेंगा लागतात. निर्मल बारासारखा वाण मी तर म्हणेल की खरोखर नाहीच आहे. फक्त याला प्रॉब्लेम काय आहे की तुम्हाला लेबर हे जास्त लागणार आहे आणि जास्त लेबर जर लागत असेल तर मग तिथं तुम्हाला खर्च थोडासा वाढणार आहे. पण तुमच्या मालाला मागणी ही 100% राहील. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीनवूड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे उन्हाळी गवारीचे टॉप वाण. या वाणामध्ये तुम्हाला उन्हाळी सीझनमध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन घेता येईल. त्यासोबत आपण आंतरपीक म्हणून मेथी आणि कोथिंबीर जे आपण इथं केलेलं आहे अशा पद्धतीने करू शकता. मुबलक पाणी पाहिजे, कारण अशा परिस्थितीमध्ये सध्या मार्च हा संपला आहे आणि एप्रिल मे हा सुरू होतो आहे आता. तर या एप्रिल आणि मे 2 महिन्यामध्ये टेम्परेचर खूप जास्त असणार आहे आणि या 2 महिन्यामध्ये गवारीवर असंख्य अशा अडचणी येऊ शकतात. म्हणजे पानं पिवळी पडणे किंवा हीटमुळं तिला स्ट्रोक पडणे किंवा इतर आणखी समस्या जसं की मुंग्या लागणे. तर या समस्या जाणवू शकतात. त्याच्यासाठी पाणी चांगल्या प्रकारे पाहिजे. जर मुंग्यांचा अटॅक होत असेल तर अशा वेळेस योग्य फवारणी किंवा योग्य ड्रिंचिंग आपल्याला घेणं गरजेचं आहे. फक्त जर मुंग्या लागत असतील तर काही प्रॉब्लेम नाही आहे, पण जर समजा झाड खायला लागल्याच तर त्याच्यावर आपल्याला क्युअर करणं गरजेचं आहे. त्यासोबत कोणती अशी वाण करावेत की जे आपल्याला फायदेशीर ठरू शकतात पुढच्या काही 5 ते 6 महिन्यांसाठी. तर तेच वाण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर जे शेतकरी आपल्या ग्रीनवूड ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट की गवार तुम्ही लागवड करताय, नक्कीच चांगली गोष्ट आहे, रेट चांगला मिळतोय, बाजारभावही चांगले आहेत आणि पुढेही तगडे राहणार आहेत. पण मुख्य पीक करताना फक्त एकाच पिकावर अवलंबून राहणं हा सध्याचा काळ नाही आहे. आपल्याला कोणतंही मुख्य पीक करत असताना त्याच्यामध्ये आंतरपीक घेणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे जेवढं मुख्य पीक करणं गरजेचं आहे. कारण मुख्य पीक कधी काय होईल हे सांगता येत नाही, काहीही अडचणी येऊ शकते. पण जर त्याच्यामध्ये आंतरपीक असेल तर आपल्याला जो सेकंड बाय चान्स जो हात चालू राहतो तो हात आपला बंद होत नाही, येणारा पैसा हा चालू राहतो. म्हणून कधीही तुम्ही ज्यावेळेस मुख्य पीक करताय तर आंतरपीक करणं हे गरजेचंच आहे आणि ते केलंच पाहिजे. आंतरपिकामुळे आपल्याला चांगला फायदा होतो. आता इथं 2-2 किलो जरी मी बियाणं लावलं तरी 3 ते 4 हजार रुपये मला एक साधारणतः 4 किलो बियाण्यामध्ये मिळून जातात. म्हणजे एक हात चालू राहतो. 15 दिवस असेल, 20 दिवस असेल किंवा अगदीच महिना असेल, महिन्याला जरी आपला हात चालू राहिला तरी अडचण नाही आहे. तर एकंदरीत एकच सांगू शकतो की शक्यतो जे आंतरपीक आहे तर हे आंतरपीक घेत चला. आता सगळ्यात पहिला वाण जो आहे निर्मल बारा, जो आपण लागवड केलेला आहे आणि जो तुम्हाला इथं दिसतोय, तर हा आता सध्या याची जी हाईट आहे साधारणतः 2, सव्वा 2, 2.5 फुटापर्यंत हा वाढलेला आहे आणि आता याला शेंगा चालू झालेल्या आहेत. पहिला तोडा आपला आज करायचा आहे. आजपर्यंत जवळजवळ 40 ते 45 दिवस लागवड करून झालेले आहेत. पाण्याचा खूप जास्त प्रॉब्लेममध्ये जाणवला. आता सध्या कॅनलचं पाणी आल्यामुळं व्यवस्थित आहे, परंतु पाण्याचा तुटवडा खूप जास्त प्रमाणात जाणवू आणि त्या कालावधीमध्ये सुद्धा हीट जास्त प्रमाणात होती आणि क्षेत्र असं आहे की हलकं आहे, त्यामुळं ताण जो आहे लवकर पडतो, त्यामुळं वाढ जी आहे थोडीशी तुम्हाला इतर पिकापेक्षा थोडी कमी दिसेल. पण निर्मल बारा वाण असा आहे की जो काढणीला थोडासा किचकट आहे, भुरीचं प्रमाण थोडंसं जास्त आहे, पण बाजारामध्ये रेट चांगला मिळतो, शेंग चांगली राहते, ताजी दिसते. जर तुम्हाला शेंग काढून दाखवायचंच म्हटलं तर या ठिकाणी मी तुम्हाला शेंग दाखवू शकतो. तर ही पहा, अतिशय चांगली शेंग दिसते, गावरान टाईपच दिसते. म्हणजे जसं की आपण मार्केटमध्ये पाहतो की खूप मोठ्या मोठ्या शेंगा येतात, तर त्या शेंगाला रेट हा मिळत नाही. ही निर्मल बारा आहे, दिसायला अगदीच म्हणजे चोपडी दिसते, पण साईज जर तुम्ही पाहिली तर मॅक्सिमम 2 इंचापर्यंत साईज आहे, 2 ते 3 इंच. तर एवढी जर शेंग असेल तर या शेंगेला आत्ताचा रेट आहे म्हणजे मार्केटमधला साधारणतः 70 ते 75 रुपये आणि जर हात विक्री जर केली तर जवळजवळ 150 ते 200 रुपये किलोपर्यंत रेट मिळतो आहे. ही आहे निर्मल बारा. आता नीलम 61 दुसरी एक आहे जी महाराष्ट्रासाठी रिकमेंड केली जात नाही, पण महाराष्ट्रामध्ये लागवड करू शकतो. तर ही नीलम 61 जी आहे ती दिसायला याच निर्मल बारासारखी दिसते, परंतु लांब खूप येते आणि लांब जास्त आल्यामुळं सगळ्यांना लगेच कळून जातं की ही हायब्रिड आहे आणि हायब्रिडला तेवढा रेट मिळत नाही. आजच्या कंडिशनला रेट तिला साधारणतः मार्केटचा जर विचार केला तर 50 रुपयेपर्यंत रेट मिळतो आहे आणि हात विक्रीला जर म्हटलं तर फक्त 100 रुपयेपर्यंत, जास्तीत जास्त 100 रुपये रेट मिळतो आहे. म्हणजे रेटमध्ये एवढा तफावत आहे. फक्त काय की या शेंगेला तुम्हाला वेचण्यासाठी ताण होणार आहे, तसं निर्मल 61ला होणार नाही. आता दुसरा जो वाण आहे निर्मल
61 जो आपण पाहिला. आता तिसरा वाण त्याच्यामध्ये जो आहे तो आहे अंकुरचा राणी हा वाण. अंकुरचा राणी हा वाण सेम याच्यासारखाच आहे, पण वेचणीला चांगला आहे. म्हणजे लवकर वेचणी होते आणि वेचणी जर लवकर होत असेल तर तिथं आपला जिथं निर्मल बारा जर 1 क्विंटल निघत असेल तर निश्चित अंकुर राणी जो आहे 125 किलोपर्यंत आरामशीर जाऊ शकतो. म्हणजे वेचणीला चांगला आहे. बाकी निर्मल बारा असेल किंवा निर्मल 115 असेल किंवा मग अंकुरचा राणी असेल किंवा नीलम 61 असेल, नीलम 51 असेल, हे जे वाण आहेत तर हे वेचणीला चांगले आहेत. तर अशा पद्धतीनं आपले साधारणतः हे 3 ते 4 वाण जे आहेत ते लावू शकता. अंकुरचा राणी हा एक वाण, निर्मल 12, त्यानंतर नीलम 61 आणि निर्मल 115, हे जे 4 वाण आहेत हे तुम्ही 100% लावू शकता. याच्यामध्ये जर तुम्हाला आणखी एखादा वाण ॲड करायचं असेल टॉप 5मध्ये तर मी सांगेल तुम्हाला की शक्यतो सरपण हा जो वाण आहे हा वाण निवडा. हा वाणसुद्धा चांगला आहे. बाकी फारसा काही बदल वाणावणीमध्ये नाही आहे. आणि निर्मल 12मध्ये जे आहे तर निर्मल 12मध्ये मला एक गोष्ट जाणवली की पाणी जर कमी पडलं तर निश्चित तिला ताण पडतो. परंतु कीड जी आहे किडीला अजिबात शक्यतो किडीचा प्रादुर्भाव याच्यावर जास्त होत नाही. भुरी म्हणतात की भुरी खूप जास्त आहे, पण मला अजूनपर्यंत भुरी जाणवलेली नाही आहे. त्यासोबत फक्त एकच ताकांडी फवारणी झाली आहे. तर फवारणीमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता की कुठलाही अटॅक याच्यावर नाही आहे. कोणतीही रसशोषक कीड नाही आहे. फक्त थोड्याफार प्रमाणात हिरवा मावा होता, तर ताकांडी मारल्यामुळे आता तो पण नाही आहे. आणि एक विशेष म्हणजे ज्यावेळेस ऊन येतं त्यावेळेसच ही ताजी-तवानी दिसते. ऊन नसतं त्यावेळेस ही थोडीशी कोमजलेली दिसते. तर हा एक फरक तुम्हाला या निर्मल 12मध्ये जाणवेल. बाकी एकंदरीत निर्मल 12चं जर विचारायचं म्हटलं तर मला सरस हा वाण खूप चांगला. विशेष म्हणजे या वाणाला वाढ जी आहे थोडीशी कमी आहे. इतर वाण जे आहेत काही साधारणतः 3 महिन्याचे जे वाण आहेत ते एकदमच लवकर वाढतात. म्हणजे आता 1.5 महिन्याचा आपला जो वाण साधारणतः 2 फुटापर्यंत आहे, तोच कमी कालावधीमध्ये चालणारा वाण हा याच्या डबल होतो 1.5 महिन्यामध्ये. पण निर्मल 12 जो वाण आहे हा वाढीला थोडा स्लो आहे, पण कंटिन्युअसली वाढत चालतो आणि याला शेंगा भरपूर लागतात. भरपूर शेंगा लागतात. निर्मल 12 सारखा वाण मी तर म्हणेल की खरोखर नाहीच आहे. फक्त याला प्रॉब्लेम काय आहे, की तुम्हाला लेबर हे जास्त लागणार आहे आणि जास्त लेबर जर लागत असेल, तर मग तिथं तुम्हाला खर्च थोडासा वाढणार आहे. पण तुमच्या मालाला मागणी ही 100% राहील. बाकी बाजारभावाचा जर विचार केला, तर बाजारभाव साधारणतः ₹60 पर्यंत येऊ शकतात. कारण गवार मार्केटमध्ये दिसायला लागली आहे. बऱ्याच ठिकाणी जिकडे पाणी आहे, तिकडे गवारीची लागवड झालेली आहे. त्यामुळं तुमचा जर इथून पुढं विचार असेल गवार लागवडीचा, तर शक्यतो गवार लागवड आत्ता करण्यापेक्षा तुम्ही साधारणतः ऑगस्ट-सप्टेंबरच्या आसपास घ्यावी किंवा त्यावेळेस गवारीच्या ऐवजी तुम्हाला जर लागवड करायची असेल तर तुम्ही गवारीच्या ऐवजी भेंडी किंवा टोमॅटो हे करू शकता, जे तुम्हाला पर्यायी पीक राहील. तर मित्रांनो, ही आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. त्यासोबत तुमचं जर निर्मल 12 वाण असेल तर तुम्ही खरोखर योग्य निर्णय घेतलेला आहे. जरी तुम्हाला थोडासा त्रास होत असेल, पण निर्मल 12 जो वाण आहे अतिशय चांगला आहे, सक्सेसफुल आहे आणि मी स्वतः हा पूर्ण 1.25 एकरमध्ये लागवड केलेला वाण आहे. काही टेम्परेचरमुळे प्रॉब्लेम जाणवतात, पण वाण चांगला आहे. धन्यवाद.